इराणच्या इंधन प्रकल्पांवर हल्ले करू नयेत असे निर्देश अमेरिकेने इस्रायलला दिलेत। युद्धानंतर इराणच्या तेल क्षेत्राशी संबंध ठेवायचे आहेत असेही अमेरिकेने म्हटलंय। इराणही आखाती देशांच्या तेल प्रकल्पांना लक्ष्य करू शकतं। इराणच्या तेल प्रकल्पांवर हल्ले केल्यास लोक संतापतील असे देखील अमेरिकेने म्हटलंय। तर होर्मुझच्या सामुद्रधुनीत इराणकडून स्फोटके तैनात करण्यात आलेली आहेत। स्फोटकांचं वृत्त ऐकून डोनाल्ड ट्रम्प यांना संताप आलेला आहे। इराणने स्फोटकं हटवावी अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा ट्रम्प यांनी दिलाय। स्फोटकं न हटवल्यास इराणवर अभूतपूर्व हल्ला करू असा इशाराही ट्रम्प यांनी दिलाय। तर आता 12 दिवसांनंतर अमेरिकेने इराण सोबत चर्चेची तयारी दर्शवली आहे। अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता दाखवलेली आहे या चर्चेची तयारी। इराणलाही चर्चा हवी आहे असं मी ऐकतोय असं ट्रम्प यांनी म्हटलंय। मात्र चर्चा आमच्या अटी शर्तींवर होईल असं देखील ट्रम्प यांनी म्हटलंय। तर ब्रिटनकडून आखातात आणखी एक युद्धनौका रवाना करण्यात आली आहे। HMS ड्रॅगन सायप्रसच्या समुद्रात आता हे युद्धनौका तैनात होणार आहे। इराणच्या हल्ल्यात ब्रिटनच्या एका युद्धनौकेचं मोठं नुकसान झालेलं होतं। HMS ड्रॅगनवर आता ब्रिटनचे 200 नौसैनिक असल्याची माहिती समजते। ब्रिटन युद्धात उतरणार नाही अशी पंतप्रधान स्टारमर यांनी स्पष्टोक्ती दिली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।